बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। नुकत्याच आपल्या लोकसभा निवडणूक झालेल्या आहेत आणि आता विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 मध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीचा उमेदवार म्हणून मिरज विधानसभामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाला कळवलेलं आहे आणि मला विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा 2000 सालापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतोय। भारतीय जनता पार्टीची मिरजची विधानसभा असेल 2004ची, 2009, 14, 19ची विधानसभा असेल, लोकसभा असेल, या तिन्ही विधानसभेचा आणि लोकसभेचा मी मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रचार प्रमुख म्हणून निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करून तिन्ही वेळेला या मिरज विधानसभेमधून खासदारकीने आमदारकीला यश मिळवून देण्यामध्ये माझा नक्कीच सिंहाचा म्हणण्यापेक्षा माझा खारीचा वाटा आहे। आम्हाचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतले घटक पक्ष यावर्षी मला नक्कीच ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल, उमेदवार म्हणून मला संधी मिळेल अशी आशा आहे। मी या निमित्तानं अगदी एक सांगू इच्छितोय की बऱ्याच वेळेला काहीतरी माझे पक्षातले असू दे किंवा विरोधातले लोक सर निवडणूक लढवणार नाही, कोण जर सांगितलं तर सर माघार घेतील, हे 2024च्या इलेक्शनमध्ये अजिबात माघार घेणार नाहीत। 2024ची सर निवडणूक लढवणार आहे आणि मला पक्ष नेतृत्व न्याय देईल असं नक्की विश्वास वाटतोय। त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या नेत्यांना ज्यांनी विश्वास ठेवला आहे सरांच्याबरोबर राहण्याचा त्यांना मी नक्की सांगेन की तुमच्या माध्यमातून 2024चा वनखंडे उमेदवार हा नक्की असेल।